कोटी और पीट दी। क्या भाई रमेश, गेमिंग खेलते रहोगे? फ्यूचर का भी कुछ सोचा है? अरे विजय भाई बहुत सोचा है, लेकिन सिर्फ सोचने से काम नहीं चलता। हाँ तो क्या सोचा है? अरे भाई बिजनेस करने का प्लान है, प्लान अपना रेडी है। अच्छा, तो दिक्कत कहाँ है फिर? अरे पैसे की दिक्कत है यार विजय भाई, बिजनेस के लिए पैसे चाहिए होते हैं जो कि है ही नहीं। अरे तो घर है ना तुम्हारे पास? हाँ है तो घर के बदले लोन ले लो। अरे यार विजय भाई पागल हो गए हो क्या? पूरे घर गिरवी रख दूंगा तो रहूंगा कहाँ? अरे उसी घर में रहोगे। तो वो कैसे? बिझनेससाठी घर बँकेत गहाण ठेवलं तर घर आपल्या ताब्यात राहणार नाही असं रमेशला वाटत आहे। जसं सोनं बँकेत गहाण ठेवून कर्ज मिळतं तसं प्रॉपर्टी लोन मध्ये नसतं। लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मध्ये घर गहाण ठेवून त्या बदल्यात कर्ज मिळतं। पर्सनल लोनच्या तुलनेत प्रॉपर्टी लोन घेणे किती सोयीस्कर आहे, तसेच व्यवसाय करण्यासाठी मालमत्तेवर कर्ज घेणं योग्य आहे का ते आता जाणून घेऊया। लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हे LPS सिक्युर्ड लोन आहे। बँकिंग भाषेत याला मॉर्गेज लोन असे देखील म्हणतात। यामध्ये रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रॉपर्टी म्हणजेच घर, फ्लॅट, दुकान हे बँकेकडे किंवा NBFCकडे गहाण ठेवून कर्ज घेतले जाते। यामध्ये मिळालेल्या रकमेच्या वापरावर कोणतेही बंधन नसल्याने हे लोन अधिक प्रमाणात पसंत केले जाते। व्यवसाय करणे, घर बांधणे किंवा दुरुस्त करणे, लग्न, आजारपण, कर्ज चुकवण्यासाठी किंवा इतर कामांसाठी या कर्जाचा वापर केला जाऊ शकतो। याचे व्याजदर पर्सनल लोनपेक्षा कमी असल्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हा उत्तम पर्याय असल्याचे पंजाब नॅशनल बँकेचे माजी डेप्युटी जनरल मॅनेजर सुरेश बन्सल सांगतात। खाजगी बँका तुमची मालमत्ता सिक्युरिटी म्हणून ठेवून पैसे देतात, पण नॅशनल बँका या बिझनेस प्रपोजल, खरेदी, नफा, रिपेमेंट क्षमता या सर्वाची गोळाबेरीज करून कर्ज मंजूर करतात। सरकारी बँका या जमीन आणि शेतीच्या बदल्यात लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी देत नाहीत। सिक्युर्ड लोन असल्याने हे व्याजदर कमी असतात। सहसा मोठ्या बँका जवळपास 10 ते 11% दराने या प्रकारची कर्ज देतात। हे तुमच्या प्रॉपर्टी टाईप, क्रेडिट स्कोअर, इन्कम, एम्प्लॉयमेंट आणि रीपेमेंट टेन्योर यावर अवलंबून असते। लोन अगेंस्ट प्रॉपर्टी की अगर हम बात करें तो इनकी दरें टिपिकली होम लोन दरों से थोड़ी महंगी होती है और पर्सनल लोन से थोड़ी सस्ती होती है। अगर मैं आपको एक बड़े सरकारी बैंक का उदाहरण दूं तो आज उनकी होम लोन रेट जो है 8.5% चल रही है, उनकी पर्सनल लोन रेट करीब 11% चल रही है और उनकी जो लोन अगेंस्ट प्रॉपर्टी रेट है वो करीब 9.95% चल रही है। इसके अलावा आपको प्रोसेसिंग फी, लीगल फीस वगैरह देने पड़ेंगे लोन अप्लाई करते समय। टिपिकली एक फ्लोटिंग रेट लोन में आपको प्रीपेमेंट पेनल्टी नहीं लगेगा। अगर आप फिक्स्ड रेट लोन ले रहे हैं तो आप उस पर प्रीपेमेंट चार्जेस देंगे। इसके अलावा आमतौर पर आपको चेक बाउंस और लेट पेमेंट फीस वगैरह के अलग अलग पेनल्टीज या चार्जेस देने पड़ सकते हैं। बँकबाजार.com नुसार प्रॉपर्टीच्या बदल्यात 15 लाख रुपये 7 वर्षांसाठी घेतल्यास कोटक महिंद्रा बँक 9.50%, पंजाब नॅशनल बँक 10.4%, स्टेट बँक ऑफ इंडिया 10.6%, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदा 10.85% आणि ॲक्सिस बँक 11% दराने कर्ज देत आहेत। प्रॉपर्टीच्या बाजार किमतीवर कर्जाची रक्कम ठरते। सहसा बँक किंवा NBFC या किमतीच्या 60 ते 70% कर्ज देतात। अधिकतर बँका 7.5 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा दावा करतात। कर्जाचा टेन्योर हा जास्तीत जास्त 15 ते 20 वर्षाचा असतो। दीर्घ कालावधीच्या टेन्योर आणि कर्जाची मोठी रक्कम यामुळे हे वैयक्तिक कर्जापेक्षा अधिक आकर्षित बनते। बिजनेस ओनर्स को समझना चाहिए कि किस तरह से वो अपने बनाई हुई एसेट्स को गिरवी रख के कम दामों पे फाइनेंसिंग ले सकते हैं और उससे अपना बिजनेस एक्सपैंड कर सकते हैं। और जब वो लोन पूरा चुका देंगे तो उनकी वो प्रॉपर्टी उनको वापस कर दी जाएगी, उनके डॉक्युमेंट्स वापस कर दिए जाएंगे। लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेतल्यानंतर आपले घर आपल्याला सोडावे लागेल असे रमेश सारखे अनेकांची समजूत असते, परंतु असे नसून बँकेकडे याबाबत केवळ कागदपत्रे जमा केली जातात। तुम्ही तुमचे घर जसे आहे तसे वापरू शकता। या कर्जाचा वापर बिझनेस किंवा नवीन मालमत्ता उभी करण्यासाठी आणि भाड्याच्या कमाईसाठी देखील वापरता येऊ शकते। याबद्दल आता जाणून घेऊयात। समजा एखाद्याने 4 दुकानांवर लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीच्या स्वरूपात 1 कोटी रुपये उधार घेतले आणि त्याच पैशातून 2 अजून दुकाने खरेदी केली, तर त्या 2 दुकानांमधून जे भाडे येईल त्याचा वापर EMI भरण्यासाठी होईल।
कर्जाची संपूर्ण परतफेड झाल्यानंतर त्याला त्याचे सर्व कागदपत्र मिळतील आणि त्याची 2 दुकाने देखील तयार होतात. अशा प्रकारे दुसरी एखादी व्यक्ती एका घरात राहत असेल आणि दुसरे घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले असेल तर भाड्याच्या माध्यमातून कमाई होऊ शकते. दुसरी व्यक्ती नवीन घर किंवा घराचा भाग भाड्याने देऊन कमाई करू शकतो. अगर आपको प्रॉपर्टी कंस्ट्रक्ट करनी हो या मकान खरीदना हो, आप सबसे पहले होम लोन या होम कंस्ट्रक्शन लोन भी देख सकते हैं. आपको सीधे लोन अगेंस्ट प्रॉपर्टी पर जाने की ज़रूरत नहीं है. अगर ये दो विकल्प नहीं आपके वो मिल रहे हों तो आप फिर लोन अगेंस्ट प्रॉपर्टी कंसिडर कर सकते हैं. आपकी प्रायोरिटी ये होनी चाहिए कि आपको सबसे कम दामों में सबसे कम दरों पर फाइनेंसिंग मिल जाए और आपको ज़्यादा दर ना देने पड़े, क्योंकि उससे आपका कंस्ट्रक्शन कॉस्ट, एक्विजिशन कॉस्ट जो है बढ़ जाते हैं. हमारे देश में रेंटल यील्ड्स जो हैं वो काफ़ी कम है. 2 से 3% से ज़्यादा कमाना मुश्किल होता है. तो अगर आप मान लीजिए 1 करोड़ का घर बना रहे हो तो ये पॉसिबल है कि उस पर सारे खर्चों के बाद आपकी कमाई 1 से 2% यानी कि 2 से 3 लाख रेंट से ज़्यादा नहीं होगी. ये हम बड़े शहरों में तो ऐसा ही देख रहे हैं कि प्रॉपर्टी के दाम भले ही बड़े हों, रेंट उतनी तेज़ी से हर जगह नहीं बढ़ते हैं. तो जो आपको इफेक्टिव रेट ऑफ रिटर्न मिलता है वो शायद सेविंग्स बैंक अकाउंट से भी शायद कम मिले. रमेश प्रमाणे तुम्ही देखील व्यवसाय करण्यासाठी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेऊ शकता, पण जर तुम्ही कर्ज फेडू शकणार असाल तरच कर्ज घ्या. यासाठी तुमच्या मालमत्तेचे सर्व कागदपत्र योग्य असायला हवेत. कर्जाची परतफेड न झाल्यास बँक प्रॉपर्टीचा लिलाव करून रक्कम वसूल करेल. तसेच कर्ज घेताना बँकेबरोबर डील करावी. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीचा वापर जर व्यवसाय करण्यासाठी केला जाणार असेल तर कर सवलतीचा फायदा घेऊ शकतो. खासगी कामासाठी पैसे वापरल्यास टॅक्स बेनिफिट मिळत नाही.